अंतर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. साताऱ्यात ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळी पावसाचं सावट. बळीराजा चिंतेत, उभ्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भीती. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचं सावट. गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. शेतातील तयार पीक तात्काळ काढण्याचा प्रयत्न. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. राज्य सरकारकडून आंदोलन शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण. 5 मंत्र्यांसह विविध विभागाचे प्रधान सचिव राहणार उपस्थित. मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये महापुरुषांच्या फोटोंची विटंबना. महापुरुषांचे फोटो धूळ खात काचा फुटलेल्या परिस्थितीत काँग्रेसच्या चेतन झनके यांचा आंदोलनाचा इशारा. सांगलीच्या विटा तासगाव रस्त्याची चाळण. रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप. वाशिमच्या शेलू बाजार शेंडू रचना मोरे मार्गाची दुरवस्था. नागरिक त्रस्त. नागरिकांकडून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. क्रीडांगीपार येथील दारू दुकानाविरोधातील रस्ता जाम आंदोलनाला तात्पुरती स्थगिती. प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा निर्णय. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू. महामार्गावरील उभ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. रत्नागिरीच्या सावर्डे पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षकाने मागितली लाच. उपनिरीक्षक मनीष कांबळे यांनी मागणी केलेल्या रक्कमपैकी 15,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. उल्हास नदीतून प्रतिदिन 1,716 MLD पाण्याचा उपसा. 357 MLD सांडपाणी. जबाबदारी नेमकी कुणाची? उल्हास नदीतील सांडपाणी रोखण्यात अपयश, दरवाढीत मात्र यश. सत्ताधाऱ्यांचं दुहेरी धोरण उघड. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.